कसं राधानगरीकडं तुम्ही विकासाच्या दृष्टीनं या रिस्ट्रिक्शन्सच्या दृष्टीनं कसं बघता? काय वाटतं तुम्हाला भविष्यातल्या तुमच्या योजना काय आहेत? आता मुख्य म्हणजे जर बघितलं तर ह्या राधान तालुक्याचा हा जो अगदी मासुलीपासून वाकीगोलपर्यंतचा जो परिसर आहे, बरोबर. हा निसर्ग संपन्न आणि अतिशय मनोहारी असल्या पद्धतीचा परिसर आहे. इथं दुसरी बाजू अशी आहे की इथले हजारो मुलं कामानिमित्त बाहेर जातात, शिक्षणासाठी बाहेर जातात. बरोबर. मग अशा वेळी आमच्या समोर एक मोठं आव्हान आहे की ह्या मुलांना, ठीक आहे आता गेलेल्या मुलांच्या बाबतीत ठीक आहे, पण इथून पुढं जे काही मुलं नवीन वयात येतील त्यांना रोजगाराची संधी बरोबर असणं आवश्यक वाटेल, तर त्यांना इथल्या इथं कसं रोजगार जास्तीत मुलांना मिळेल. बरोबर. आता समजा काही गाव सोडून जाण्याची वेळ त्यांच्यावर यायला नको. आणि ज्यांना जायचंच आहे समजा काही त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन गेले, बरोबर. तर समजा आता इथं आम्ही आता फार्मसी सुरू केलंय, इथं नर्सिंग सुरू केलंय की ज्या क्षेत्रामध्ये मुलांना करिअरला खूप संधी आहेत, ते काही गावातून मिळणार नाहीत. बरोबर. परंतु बाहेर जात असताना सुद्धा जर ते चांगलं शिक्षण घेऊन गेले, त्यांनी तयार होऊन जावं. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.